सुप्रीम कोर्टामध्ये आज अखेर ठाकरेंच्या पक्ष आणि चिन्हाबाबतील सुनावणीला योग आला। योग काही मिनिटांचा असला तरी 4 ऑगस्ट ही तारीखही ठरली। आजच्या युक्तिवादामध्ये नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला युक्तिवाद करण्यासाठी 3 तास आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी 2 तासांचा वेळ सुप्रीम कोर्टानं निश्चित केला। आता अंतिम सुनावणी असेल हेही सुप्रीम कोर्ट वारंवार सांगते। कपिल सिब्बल यांनी फक्त 2 घटना हाताशी धरल्यात आणि या 2च घटनांच्या मुद्द्यांवरून एकतर शिंदे पक्षाच्या वकिलांना त्या मुद्द्यांचा बचाव करता येत नाहीये आणि सुप्रीम कोर्टाला सुद्धा आपला आहे तो निर्णय देता येत नाहीये। गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू आहे। तारखांवर तारखा पडतायत, सुप्रीम कोर्टावर प्रश्न तयार होत आहेत। मात्र जोपर्यंत सुप्रीम कोर्ट याबाबत निकाल देत नाही तोपर्यंत हाताशी काही येणार नाहीये। त्यामुळे कपिल सिब्बल यांनी आज सुप्रीम कोर्टामध्ये म्हटलंय की या घटनेकडे, या निर्णयाकडे उभा देश पाहतोय। लोकांना तुम्ही आश्वस्त करू शकता आणि लोकांना सुप्रीम कोर्टावरील विश्वास जो आहे तो अबाधित ठेवण्यासारखा निर्णय द्या, असं कपिल सिब्बलांनी सांगितलंय। 2 घटना, 1 प्रतोद आणि 2 2013 नंतरची शिवसेनेची घटना। या 2 गोष्टी कपिल सिब्बलांसाठी टर्निंग पॉइंट आहे आणि याच 2 मुद्द्यांवरती ठाकरेंची सुनावणी कशी फिरू शकते यावर बोलणं गरजेचं आहे। सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष चिन्हाबाबत आज गुरुवारी दुपारी सुनावणी पार पडली। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली। यावेळी सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला। चिन्ह हे पक्षासाठी महत्त्वाचं आहे, त्यामुळे त्यांनी यावेळी चिन्हावरतीच दावा केला। त्यासोबतच सुनील प्रभू पक्षाचे प्रतोद असताना नवा प्रतोद का नेमण्यात आला अशी विचारणाही केली। याच मुद्द्यावरून सरन्यायाधीश असताना चंद्रचूड यांनी शिंदे गटाला घेरलेलं आहे। त्यासोबतच निवडणूक आयोगाने अनेक बाबींकडे दुर्लक्ष केलंय। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं दिलेली घटना निवडणूक आयोगानं उघडून बघितलेली देखील नाही, असा युक्तिवाद सिब्बल यांनी यावेळी केला। यावेळी सिब्बल यांनी कोर्टासमोर सर्व घटनाक्रम मांडला। त्यानंतर या युक्तिवादावर टिप्पणी करताना कोर्टाने सर्व मुद्दे संकलित करून देण्याचे आदेश दिलेत। तारखानिशी समजून घेऊयात यामध्ये नेमकं घडलं काय। जून 2022 एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 40 आमदारांनी बंड करत महाविकास आघाडी सरकार पाडलं। फेब्रुवारी 2023 केंद्रीय निवडणूक आयोगानं बहुमताच्या म्हणजेच लोकप्रतिनिधीच्या संख्येच्या आधारे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला बहाल केलं, तर ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळालं। 23 फेब्रुवारी 2023 ठाकरे गटानं तात्काळ या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। त्यावेळी न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला, पण याचिका सुनावणीसाठी प्रलंबित ठेवली। जानेवारी 2024 विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणात निर्णय देताना विधिमंडळातील बहुमताच्या आधारे शिंदे गटालाच खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली। या निर्णयालाही ठाकरे गटाने स्वतंत्रपणे कोर्टात आव्हान दिलं। मे 2025 ठाकरे गटाने या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर चिन्हाचा फारसा परिणाम होत नाही असं सांगत न्यायालयाने तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला होता। दरम्यान आतापर्यंत दोन्ही गटांनी काही युक्तिवाद केलेत, ते समजून घेणं गरजेचं आहे। ठाकरे गटाचा, विशेषतः कपिल सिब्बलांचा युक्तिवाद, निवडणूक आयोगाने केवळ निवडून आलेल्या आमदार आणि खासदारांच्या संख्येचा विचार केला। पक्षाची मूळ घटना, पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक रचना आणि पक्षाची मूळ ओळख या महत्त्वाच्या बाबींकडे आयोगाने पूर्णपणे दुर्लक्ष केलंय। राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत ठाकरे गटानं मागणी केली आहे की जोपर्यंत कोर्टाचा अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्हाचा वापर हा तात्पुरता आणि न्यायालयीन अधीन असल्याचं जाहीरपणे स्पष्ट करण्याचे निर्देश द्यावेत। यावरती शिंदे गटाने काय युक्तिवाद केलाय तर निवडणूक आयोगाने संविधानाच्या नियम आणि निकषांनुसारच निर्णय दिलाय। बहुतांश आमदार, खासदार आणि मूळ पक्षाचे लोकप्रतिनिधी आमच्या सोबत असल्यानं लोकशाही मार्गाने पक्ष आणि चिन्हावर आमचाच कायदेशीर हक्क आहे। निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था असून त्यांनी सर्व कागदपत्रे आणि पुरावे तपासूनच निर्णय घेतलाय, त्यामुळे यात न्यायालयाने हस्तक्षेप करू नये असं शिंदे गटाचं आतापर्यंतचं म्हणणं राहिलंय। आता निवडणूक आयोगाकडे पक्ष कुणाचा आणि चिन्ह कुणाचं याबाबत निर्णय देण्याचे स्वायत्त अधिकार आहेत आणि याच अधिकारांचा वापर करून केंद्रातील आणि राज्यातील सरकारने निवडणूक आयोग हाताशी धरून एकनाथ शिंदेंना पक्ष आणि चिन्ह बहाल केलंय, हे वारंवार संजय राऊत यांच्याकडून आरोप झालेत। या सगळ्यांमध्ये टर्निंग पॉइंट आणणारा मुद्दा तोच आहे की ज्यावेळी एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली
ते सुरत, गुवाहाटी, गोवा हा प्रवास करत होते त्यावेळी सर्वात अगोदर 16 जण फुटले होते आणि त्या 16ही जणांविरोधात व्हीप ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी बजावला होता। तोपर्यंत एकनाथ शिंदेंकडे 40-42 आमदारांची संख्या झालेली नव्हती, तर प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांचाच व्हीप योग्य आहे ही टिप्पणी, हे निरीक्षण सरन्यायाधीश असताना धनंजय चंद्रचूड यांनी नोंदवलं होतं। आणि त्या जर प्रतोदचा आधार घेतला, म्हणजे सुनील प्रभू यांच्या व्हीपचा जर आधार घेतला, तर सुरुवातीचे 16 आमदार अपात्र व्हायला हवेत। मात्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हे 16 आमदार अपात्र केले नाही। मग जे उरले सुरलेले ठाकरेंकडे आमदार होते, एकतर ते 14 आमदार अपात्र करा अशीही मागणी होती, मात्र ठाकरेंचेही आमदार अपात्र ठरवले नाही। मग जर शिंदेंचेही आमदार अपात्र नाहीत आणि ठाकरेंचेही आमदार अपात्र नाहीत, तर मग ओरिजिनल शिवसेना कोणाची, ओरिजिनल पक्ष कुणाचा? कुणाचा तरी एखाद्याचा इनव्हॅलिड पक्ष असायला हवा होता, एकतर ठाकरेंचा किंवा शिंदेंचा। मात्र दोघांचेही आमदार अपात्र करणं, याच कात्रीत कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये शिंदेंना घेरलंय। हा झाला पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे निधन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्षप्रमुख करण्यात आलं। त्यावेळी घटनेमध्ये काही बदल केले गेले होते आणि हेच बदल जे आहेत ते निवडणूक आयोगाला ठाकरे गटाकडून पाठवण्यात आले। मात्र जसं मी म्हटलं आणि संजय राऊतांनी आरोप केल्याप्रमाणे निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्ष हे एकमेकांचे बांधील असल्याचा आरोप झाला आणि कपिल सिब्बल कोर्टात युक्तिवाद करतात त्या पद्धतीने ठाकरेंच्या पक्षाची जी शिवसेना आहे त्याची जी घटना आहे ती घटनाच अजून निवडणूक आयोगानं बघितलेली नाही। जर सरन्यायाधीश असताना धनंजय चंद्रचूड यांनी व्हीप म्हणून सुनील प्रभू यांचीच, म्हणजे प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांचीच नियुक्ती योग्य ठरवली आणि शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती रद्द केली होती, तर एवढ्या एकाच टर्निंग पॉइंटवर सुरुवातीचे एकनाथ शिंदेसहितचे बाकी 15 आमदार अपात्र ठरतात आणि ते अपात्र ठरतात, तर एकनाथ शिंदेंनी पक्ष, चिन्ह आणि पुढे मुख्यमंत्री पदाची घेतलेली शपथ इनव्हॅलिड ठरते। एवढाच एक मुद्दा जो आहे तो कपिल सिब्बल वारंवार पक्षामध्ये बोलून दाखवतायत, सुप्रीम कोर्टामध्ये बोलून दाखवतायत आणि याच मुद्द्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाबाबत कुठलीही सुनावणी पुढे जात नाही। जंतर मंतरवरील आंदोलनानंतर अनेक सुप्रीम कोर्टावरती प्रश्नचिन्ह उभे राहिले होते आणि आता जर पक्ष आणि चिन्ह दोन्ही जर एकनाथ शिंदेंकडेच कायमस्वरूपी गेलं, त्यानंतर राष्ट्रवादीचाही जशाच तसा निर्णय होईल, तसा तृणमूल काँग्रेसचाही निर्णय होईल आणि पुढे जाऊन केजरीवालांच्याही पार्टीचा तसा निर्णय होऊ शकतो। त्यामुळे सुप्रीम कोर्ट नेमकं काय निर्णय देतं या मुद्द्याकडे कपिल सिब्बल हे कायद्याच्या चौकटीतूनही बघायला लावतायत आणि लोकांमध्ये काय मेसेज जाईल या मुद्द्यावरही पाहायला लावतायत आणि म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये 1% चान्सेस आहेत की ही सुनावणी फिरू शकते। तुम्ही या सगळ्या घटनांकडे कसे पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र।